हॅलो फ्रेंड, आजचं जे आपलं लेक्चर आहे ते वेदे मॅथमॅटिक्सचं कुठलं लेक्चर आहे? सेकंड लेक्चर आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? कुठल्याही नंबरचं स्क्वेअरिंग आणि त्याचं स्क्वेअर रूट इव्हन तो क्यूब रूट कसं फाइंड आउट करायचं ते आपण मेथड बघितली होती. ओके. नाव आजच्या क्लासमध्ये आपण काय बघणार आहोत? पर्सेंटेज. ओके. पण तरी सुद्धा आपण पर्सेंटचा काही पार्ट म्हणजे कुठल्याही नंबरचं 15% कसं काढायचं ते सुद्धा लास्ट क्लासमध्ये थोडं डिस्कस केलं होतं. ओके. आणि मी म्हटलं होतं की पुढचं जे पर्सेंटेज होतं ते आपण नेक्स्ट सेशनला, नेक्स्ट डेमो सेशनला घेणार आहोत. जे की आज घेणार आहोत. ठीक आहे, चला बघूया. पहिल्यांदा आपण रिपीट करूया की 15% कसं काढायचं, जे मागल्या क्लासमध्ये डिस्कस केलं होतं. ठीक आहे ना. बघा, लक्षात ठेवा, 15% सपोज तुम्हाला विचारला कुठलाही नंबर, आता जसं मी घेतलं, जसं नंबर घेतला 640, याचा 15% मला काढायचं असेल तर मी काय होतं तुम्हाला सांगितलं, 10% व्हॅल्यू काढायची. मग 10% काढायची म्हणजे काय, झिरो काय करायचा, कॅन्सल करायचा. ही झाली 10% व्हॅल्यू. आणि याच्या निम्मी केली, हाफ केली, ती किती होतं, 5% व्हॅल्यू. म्हणजे किती असणार, 32. म्हणजे आन्सर किती ना 6 आणि किती आलं तुमचं 9. म्हणजे 15% किती आलं तुमचं 96. ओके, हे केलं होतं डिस्कस. पण जर जर तुम्हाला असं म्हटलं की तसं सपोज तुमचा एक असा नंबर आला कुठला 642, जे किती झिरो आहे का नाही, मग अशा केसमध्ये जर 10% काढायचं असेल तर मी काय म्हटलं होतं, इथं फक्त पॉईंट ऍड करायचा म्हणजे तुमचं 10% होणार. आणि याचं निम्मे केलं, जर हाफ केलं तर काय असणार तुमचं 5% असणार. चला हाफ करून घ्यायचं. 2चा हाफ 1 होतं, 4चा हाफ 2 होतं आणि 6चा हाफ किती होतं 3 होतं. याला ऍड करूया, दॅट कॉल इज 3. हे किती 6 आणि हे किती 9. म्हणजे याचं 50% व्हॅल्यू किती ना 96.3 आलं. ओके. पण त्याच्यामध्ये पण जर सपोज तुमचा झिरो नसेल आणि ऑड नंबर असेल त्याचं पण 50% कसं काढायचं ते पण तुम्हाला मी सांगितलं होतं. काय करायचं, 50% ऑफ, आता ऑड नंबर मध्ये मी काय घेते 641 घेते. ठीक आहे. ओके. आता याचं मला काय करायचं, 10% पार्ट. 10% मध्ये फक्त काय करणार, इथे मी पॉईंट इथे ऍड हे करणार. ओके. आता याचं काय करायचं 5%. पण 5% काढायचं म्हणजे काय करतो तुम्ही, त्याचा हाफ करता. असं हाफ करणं आपल्याला पॉसिबल नाही, बिकॉज इट्स ऑड नंबर. मग ऑड नंबर आता काय करायचं ते बघूया. सी, एक काम करा, 64चा हाफ करून टाका, किती येतं 32. याचं करता येत नाही तर असं झिरो ऍडजस्ट करा, कारण पॉईंटच्या नंतर किती झिरो दिले त्याचं इम्पॉर्टन्स नसतं. ओके. म्हणून इथं झिरो करा आणि आता हाफ करा. याचा हाफ जर केलं तर किती ना 05. आता 05 का लिहिलं, 5 का नाही लिहिलं, तर हे 2 डिजिट होतं, हे सुद्धा आपल्याला 2 डिजिट यायला पाहिजे, म्हणून काय लिहिलं आपण 05. 50 न लिहायचं, 05 लिहायचं. ठीक आहे. ऍड करा, याला ऍड केलं तर 5 1 हे की तुमचे 6 आणि 9 हे झालं त्याचं 50%, जे की लास्ट क्लासमध्ये आपण असं डिस्कस केलं होतं. ओके. नाव नेक्स्ट आता हे करूया. नेक्स्ट मध्ये बघा, जर आता मला 25% काढायचं असेल तर कसं काढणार. 25% म्हणजे काय, 100च्या हाफ ऑफ हाफ. ओके, चला, म्हणजे आता एक नंबर घेतलेला आहे, तसं 25% ऑफ मला काढायचं आहे 844, असं मला काढायचं आहे. ओके. म्हणजे काय करायचं, 844 मला काढायचं. ओके. वाटल्यास अजून एक करते झिरो, म्हणजे 8440 मला 25% काढायचा. एक लक्षात ठेवा, 25% म्हणजे काय म्हटलं, 100च्या हाफच्या हाफ ना, म्हणजे याच्या हाफच्या हाफ म्हणजे काय, याला डिवायडेड बाय फक्त काय करायचं 4 केलं तरी तुमचं 25% तुम्हाला मिळतं. ओके. डिवायडेड बाय 4 म्हणजे काय, जसं 4 2 8, 4 1 4, 4 1 4, हे झालं त्याचं 25%. ओके. कुठल्याही नंबरचं 25% काढायचं असेल तर त्या नंबरला एक तर 4ने डिवाइड करा किंवा त्या नंबरच्या हाफचे हाफ करा. ठीक आहे. चला. ओके. आता हा जो नंबर होता याला डिवाइडेड बाय 4 करता येतं, पण असे काही जर ऑड नंबर आले, म्हणजे जर आले तर काय करायचं ते पण आपण एकदा बघूया. जसं मी म्हटलं 25% ऑफ काय म्हटलंय, 8442 म्हटलेलं आहे. काय म्हटलं, 8442 म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता एक लक्षात द्या, याला डिवायडेड बाय 4 होत नाही, याचं डिवायडेड बाय 4 नाही, याचं डिवायडेड बाय 2 होतं. पण 25% म्हणजे काय, तर डिवायडेड बाय 4 असतं. याचं डिवायडेड बाय 2 होतो, 4 होत नाही. मग काय करायचं, तर याच्या अगोदर असा कुठला नंबर आहे का ज्याला डिवायडेड बाय 4 येतं? हो, येतं. कुठला नंबर आहे, 84440 आणि 2 बाहेर काढा. आता याचं काय, हाफच्या हाफ करा, म्हणजे 84 4 दे किती, 42 4 दे 21, 40 4 दे 20, 20 4 दे किती 10, हे झालं त्याचं 25%. आता याचं 25% म्हणजे काय, हे किती आहे 2. स्कूलमध्ये आपण बघा किंवा आपल्या घरी किंवा आजोबांकडे म्हणतात ना, 2 रुपये, 2 रुपयाच्या अर्धे किती 1 रुपया, 1 रुपयाच्या अर्धे किती 50 पैसे. 50 पैसे आपण कसं लिहितो, 0.50 ला. ओके. आता बस काय नाही, ऍड करून घ्या, मर्ज करून घ्या, म्हणजे किती आहे ना तुमचं 0.50, हे झालं 25%. ओके. याच्यामध्ये पण जर ऑड नंबर आला म्हणजे फॉर एक्झाम्पल दॅट काय म्हटलं मी, 25% ऑफ काय म्हटलं 8443 केलेलं आहे. काय म्हटलं 844 काय म्हटलेलं आहे 3 केलं, त्याचं सॉल्व कसं करायचं. ओके.
परत मी काय म्हटलं, ज्याला डिवायडेड बाय 4 होतो असा नंबर जरा बाहेर करू आपण. म्हणजे कुठला नंबर 84440 आणि प्लस किती 3. याच्या हाफच्या हाफ जर केले तर तुम्हाला माहिती आहे की तिथे 2110. आता 3चे हाफ कसे करायचे? ते 3चे हाफ आपल्या म्हणजे गावातल्या लँग्वेज प्रमाणे किती 3चे हाफ किती होतात? दीडचे हाफ किती होतात? 75 पैसे. 75 पैसे म्हणजे कसं लिहितो आपण? 0.75. ओके झालं, म्हणजे मर्ज करा 110 काय पॉईंट किती तुमचे ना तुमचे 75. ओके, कळलं गाईज 25% कसं सॉल्व्ह करायचं. ओके, चला नेक्स्ट कडे जाऊया. आता जर तुम्हाला त्यांनी आता वेगवेगळे पर्सेंटेज आपण घेऊन बघूया. ठीक आहे, नो प्रकारचे पर्सेंट. सपोज एक नंबर दिलेला आहे, त्याचे डिफरंट पर्सेंटेज आपल्याला काढायचे. आता एक नंबर जर सपोज मी असा म्हणलेला आहे, फॉर एक्झाम्पल दॅट 4160 हा नंबर आहे आणि याचे मला डिफरंट पर्सेंटाईल काढायचे. डिफरंट पर्सेंटाईल मला याचे काढायचे. तर कसे सॉल्व्ह करायचे? ओके, म्हणजे डिफरंट पर्सेंटाईल म्हणजे कुठले काढायचे? जस्ट फॉर एक्झाम्पल मला काय काढायचं आहे? सी 50% काढायचे आहे, किंवा 45% काढायचे आहे, किंवा 55% काढायचे आहे, किंवा मला 65% काढायचे. अजून काय म्हणू शकता? 75% काढायचे असेल तर कसे काढायचे ते आपल्याला आहे बघायचे. आता पूर्ण व्हॅल्यूज मध्ये बघा, ज्या पण मी आता व्हॅल्यू इथे लिहिल्या एक तर 10च्या मल्टिपलमध्ये किंवा 5च्या मल्टिपलमध्ये. ओके, म्हणजे या नंबरचं काय करायचं? 10% आणि 5% काढून घ्यायचं. ओके, म्हणजे ही व्हॅल्यू जी होती ही कितीची होती? 100%ची. म्हणजे 10%ची व्हॅल्यू म्हणजे काय? एक झिरो तर कट, इथनं पण एक झिरो कट, म्हणजे किती आलं? 4416 आलेलं आहे. परत मी काय म्हटलं? 5% काढा. 5% म्हणजे याच्या निम्मे ना, चला याच्या निम्मे 2, याच्या निम्मे 2 आणि याचं किती? 08 येतं. ठीक आहे, आणि 50 पण म्हटलंय तर 50 म्हणजे काय? एक झिरो फक्त इथं ऍड करायचा, म्हणजे इथं पण काय? एक झिरो काय करणार? ऍड करणार तुम्ही. ठीक आहे, आता सांगितलं 50%ची व्हॅल्यू काय ना इथं किती आहे ना? 22080. आता काय काढायचं तुम्हाला? 45%. 45 म्हणजे काय होतं? ऑब्व्हियसली 50 मधून 5 गेले तर किती? 45. म्हणजे यातून हे जर तुम्ही मायनस केलं, कशातून? यातून हे जर तुम्ही मायनस केलं म्हणजे 22080 मधून काय मायनस करा तुम्ही? 2208 मायनस करा. ओके, म्हणजे किती येणार हे? 10तून 8 गेले 2, किती उरले? ते 7 उरले. 7चे 7 इज इट. परत इथून 10तून 2 गेले 8 उरले, म्हणजे किती उरले? टोटल 21. 21 मधून 2 गेले 19. हे झालं तुमचं 45%, जे की त्याला 19872. ओके, तसं जर मला 55% काढायचं असेल तर 55 काय करणार? दोघांना ऍड 5 + 50 केलं तर 55, म्हणजे या दोघांना ऍड तुम्ही करणार. म्हणजे काय ऍड करणार इथं? 2208 ऍड करणार. 8, दिस इज अ 8, दिस इज अ 2, हा 4 आणि हा 2. म्हणजे 55% किती ना तुमचं? 24288. ओके, आणि 65% जर काढायचं असेल तर 65 म्हणजे किती होतं? 55 प्लस किती? 10. हे तुमचं किती आलं होतं आता? 55, आणि त्याच्यामध्ये 10 जर ऍड केले म्हणजे 441. हे आता जे आलं होतं हे किती आलं होतं तुमचं? 55 ना, याच्यामध्ये हे जर ऍड केले तर किती भेटणार? 65. म्हणजे किती आहे ना? 14, 8 आणि 7 14, कॅरी 1, 10चे 0, कॅरी 6 आणि 1 7, आणि किती तुमचे 4 आणि 4 8 आणि हे 2. ओके, तुम्हाला 65 भेटणार. आणि 75 जर काढायचं असेल तर ऑब्वियस तुम्ही काय करणार? 65 मध्ये म्हणजे याच्यामध्ये परत तुम्ही हे ऍड करणार. अशा प्रकारे तुम्ही ज्याचं मल्टिपल 0 आणि 5 असेल असं पर्सेंट तुम्ही काढू शकता. ओके, ॲज इट तुम्ही बाकीचे पण पर्सेंटेज इथं हे करू शकता डिस्कस. ठीक आहे, चला हे झाले कुठले? तुमचे होल सोल नंबर ज्याचा पर्सेंटेज तुम्हाला काढायचं असते. ओके, नाव आता पॉईंट मधले पर्सेंटेज कसे काढायचे ते जरा आपण बघूया. पण पॉईंट मधले पर्सेंटेज काढण्याच्या अगोदर काही गोष्टी जरा लक्षात घ्या. कुठल्या? तर एक लक्षात ठेवा, 1/2चा मिनिंग काय होतो? 50% होतो. 1/3चा मिनिंग किती होतं? 33. 1/3%. 1/4 किती येतं तुमचं? 25%. आणि 1/5 जर केलं तर किती येतं? 20%. ठीक आहे, त्याचप्रमाणे 1/6 जर केलं तर किती येतं? 16. 2/3% किंवा 16.666 किंवा 16.67 म्हणा. ठीक आहे, तसं 1/7 म्हणजे किती होतं? 14. 2/7%. आणि 1/8 केलं तर किती येतं तुमचं? 12. 1/2%. आणि 1/9 म्हणजे किती होतं? 11. 1/9%. आणि 1/10 यू नो बेटर 10%. ठीक आहे, त्याने लिहित मी तर डायरेक्ट 1/11 करते. 1/11 इज इक्वल्स टू 9. 1/11%. 1/12 इज इक्वल्स टू किती? 8.
3%. आणि 1/13 जर केलं तर 7 9/13%. आणि 1/14 जर केलं तर किती 7 1/7%. आणि 1/15 किती होतं 6 2/3%. आणि 1/16 जर केलं तर 6 1/4%. हे थोडे हे फ्रॅक्शन मधले पर्सेंटेज मध्ये कन्व्हर्शन जरा पाठांतर ठेवा आणि म्हणजे क्वेश्चन जरा सोपा जातो करणं. कसं ते थोडं तुम्हाला सांगते कसं करायचं असं बघा. आता जर सपोज त्यांनी मला विचारलेलं आहे की मला हे विचारलेलं आहे 62.5% ऑफ 62.5% ऑफ विचारलेलं आहे मला 8160 विचारलेलं आहे. ओके. आता मागे जे मेथड घेतली होती आपण कुठली या मेथड प्रमाणे हे जे मेथड घेतली होती आपण त्यामध्ये काय होतं तुम्हाला की पहिल्यांदा पॉईंटचे कुठलेही नंबर्स नव्हते. पॉईंटचा नंबर काढायला जरा अवघड जातं. ठीक आहे. मग अशा वेळेस म्हणजे हा जो क्वेश्चन होता हा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन पेक्षा समथिंग डिफरंट आहे. जर तुम्ही त्या मेथडने काढायचं म्हटलं तर पहिल्यांदा तुम्ही किती काढणार 50 काढणार, पहिल्यांदा 10 काढणार, 15 काढणार. ओके. 50 आणि 10 ऍड केलं तर किती होणार 60 होणार. परत वरचं किती आहे तुमचं 2.5% म्हणजे 2.5%. मग 2.5% साठी परत काहीतरी करावं लागेल. ओके. सो डोंट यूज दिस मेथड. ओके. मग त्या केसमध्ये कुठली मेथड यूज करायची दिस वन. ओके. आता हे काय मेथड आहे ते तुम्हाला सांगते. आता हे बघा कसं सॉल्व्ह करायचं. हा नंबर कुणाच्या जवळपास आहे म्हणजे कुणाच्या जवळपास म्हणजे कसं 25 म्हणा किंवा 50 किंवा 100 कुणाच्या जवळपास वाटतो 50च्या जवळपास. 50 पेक्षा हा जो नंबर आहे हा कसं आहे लहान आहे का मोठा आहे मोठा आहे. कितीने मोठा आहे 12.5% मोठा आहे. हा जो नंबर आहे हा 50% म्हणजे 12.5% हे 50च्या आसपास आहे आणि 50 पेक्षा कितीने मोठे आहे 12.5ने. म्हणजे हा जो हिशोब आहे हा 12.5चा आहे. आणि 12.5 म्हणजे काय होतात लोक 12.5 म्हणजे किती होतात 1/8 होतात. ओके. आता सिंपलची गोष्ट आहे 50 मध्ये 12.5 किती असतात 50 4 ते 25 25 4 ते 12.5 म्हणजे एका 50 मध्ये 12.5 किती असतात 4. आणि हा वरचा एक 12.5 5 म्हणजे किती आले 5 आउट ऑफ कशामधून 8 मधून ना कारण टोटल किती होते तुमचे 8 होते. म्हणजे 12.5 62.5 म्हणजे किती होतात तुमचे 5/8 होतात. ओके. म्हणजे म्हणजे 62.5% इज नथिंग बट टू द 5/8 आणि इंटू काय करायचं तुम्हाला 8160. आता तुम्ही याला हे करू शकता. चला 8 1 8 8 2 16 आणि 0 तसेच्या तसे. आणि कुठल्याही नंबरला 5 ने मल्टिप्लाय करायचं असेल तर ते पण बघा ट्रिक. कुठल्याही नंबरला जर 5 ने मल्टिप्लाय करायचं असेल एक छोटंसं आन्सर सांगते. जसं मी म्हटलं 340 इंटू किती करायचं 5. तर 5चा टेबल न म्हणता सॉल्व्ह कसं करायचं तसं बघा. 5चा मिनिंग काय होतो 10/2 होतो. म्हणजे या नंबरचं काय करायचं अर्ध करून त्याला काय करायचं 0 चिटकवायचं. या नंबरचा अर्ध किती होतं 170 आणि त्याला 0 चिटकले किती 0. म्हणजे याचा अर्थ याला 5 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे त्या नंबरचं निम्मे करून 0 चिटकवा किंवा 0 चिटकून निम्म करा. ठीक आहे. चला म्हणजे या नंबरला मी काय करते निम्म करते किती 5 10 ना म्हणजे 1020 चारले किती 510 आणि त्याला काय करायचं म्हटलं 0 चिटकवायचं. म्हणजे आन्सर किती आलं तुमचं 5100. डन. चला हे झालं आपलं कुठलं म्हणजे पॉईंटचे पर्सेंटेज आले तर कसं सॉल्व्ह करायचं. ओके. अजून कुठले क्वेश्चन घेऊया यामध्ये. जर सपोज आता अजून एक नंबर घेतला जसं फॉर एक्झाम्पल म्हटलं मी 87.5% ऑफ 5% ऑफ 9680 म्हटलेलं आहे. हा मला काढायचं आहे. ठीक आहे. आता हे बघा 87.5 हे कुणाच्या जवळपास आहे ओबेसिटी 100च्या जवळपास आहे. 100 पेक्षा कशी आहे खाली कवर आहे खाली आहे. कितीने खाली आहे 12.5. अगेन हा जो हिशोब आहे तो 12.5चा आहे. ओके. मग मला सांगा जर 100 मध्ये किती 12.5 असतात आता सांगितलं 50 मध्ये 4 होते ज्याचा आता 100 मध्ये किती असेल 8 असेल आणि एक कमी आहे म्हणजे किती आहे 7 आहे आउट ऑफ 8 मधून ना इंटू काय म्हणजे याचा 87.5%चा मिनिंग काय होतो 7/8 होतो आणि इंटू किती होतो तुमचा 9680. आता भाग देणं तर सोपं आहे. किती किती 8ने भाग द्या किती 12×8 96 ना आणि किती वरचे 8 1 8 10. ओके 0 0 7 1 7 12 7 84 हे तुमचं आन्सर आलेलं आहे. डन. चला नेक्स्ट कडे जाऊया. नेक्स्ट कडे जाण्यापेक्षा हाच इथं जरा हे करूया याला इरेज करूया इकडे. चला
हे झालं 12:30च्या रेंजमध्ये. ओके, आता दुसऱ्या टाईपमध्ये बघूया. जस्ट सपोज फॉर एक्झाम्पल त्यांनी मला असं विचारलं की फाइंड आउट करा काय, सपोज 83.333% ऑफ 83.33% ऑफ 6 किंवा 256 हे मला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता 83.33 ही कोणाच्या जवळपास व्हॅल्यू आहे, ती कोणाच्या जवळपास व्हॅल्यू आहे, 100च्या जवळपास. 100नी किती कमी आहे, चला एक काम करू, 100 मधून 83 गेले किती उरतात, किती उरतात, 100 मधून 83 गेले 17, परत 17 मधून 33 पॉईंट गेले म्हणजे किती, 16.66, किती 16.66. 16.66 हे कुठलं पर्सेंटेज आहे, 16.66 म्हणजे हेच ना, 16/2/3चा दुसरा मिनिंग काय होतं, 16.66 होतं. म्हणजे हा जो हिशोब आहे हा कोणाचा आहे, 1/6 आहे. ओके, आता मला सांगा 100 मध्ये 1/6 किती असतात, ऑब्विसली 6च असणार, किती असणार, 6 असणार. आणि त्यापैकी एक कमी आहे म्हणजे किती असणार, 5 असणार, म्हणजे 5/6 इंटू, म्हणजे याचा 83.33% इज नथिंग बट टू वॉट, 5/6 इंटू किती म्हटलं, 2560. चला भाग देऊया, 6 कसा 6 किती, 6/24 एक उरला ना, चला किती, 6 12, 12 उरले ना, 12 करा, मायनस करा, 6 12 किती उरले इथं, पुढचे किती उरले इथं, 4. ओके, अजून भाग द्या, किती जाईल इथं भाग, 6/6 36, 6/6 36, परत तुमचे येतील म्हणजे अजून परत 6 येतील. ओके, पूर्ण आन्सर हे लिहायची गरज नाहीये, बस एवढं लिहिलं तरी चालते. ओके, आणि परत काय करा, तुम्ही काय करा, 5नी मल्टिप्लाय करा. ओके, आणि 5नी मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येतं तुम्हाला माहिती आहे, चला कॅल्क्युलेट करूया, करा आन्सर किती येतील तुमचे, चला चेक करा आन्सर. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट जर केलं तर किती येणार तुमचं, चला भाग हे करा, मल्टिप्लाय करा, टेल मी. म्हणजे थोडंसं पॉईंटमध्ये करू म्हणजे जवळपास आन्सर येणार, 21 समथिंग 33 पॉईंट समथिंग. ओके, 3 पॉईंट समथिंग म्हणजे 0 म्हणजे 2133च्या आसपास तुमचा आन्सर इथे तुम्हाला निघून जाणार. ओके, देन चला अजून तुम्हाला वाटतं की डायरेक्ट करून दाखवतो, एक काम करून दाखव. तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं कुठल्याही नंबरला जर 5नी मल्टिप्लाय करायचं असेल, 5 म्हणजे काय असतं, 10 डिवायडेड बाय 2, 10नी जर डिवाइड केलं तर हा पॉईंट काय होणार तुमचा, निघून जाणार, आणि फक्त डिवायडेड बाय 2 म्हणजे याच्या निम्मे किती ना, 41च्या निम्मे 2133, बरोबर. चला ओके, आय होप सो तुम्हाला पॉईंटचं पर्सेंटेज तुम्हाला कळालेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पण अजून ते काय घेऊ शकता, म्हणजे अजून काय केल्या जाऊ शकतं ते पण जर आपण बघूया, अजून काय केल्या जाऊ शकतं त्याच्यामध्ये. जर त्यांनी मला असं म्हटलं की 55% ऑफ 55% ऑफ 55% ऑफ सपोज किती म्हटलेलं आहे, 810 काढायचं मला, हा नंबर मला काढायचा आहे. आता तुम्ही म्हणा मॅम 55% इथं कुठेच दिसत नाहीये किंवा कुठला पार्ट आहे मला माहित नाही. हो, खरंच मला माहित नाही, पण 55 कोणाच्या मल्टिपलमध्ये हे तर माहिती आहे, तर कोणाच्या मल्टिपलमध्ये 11 चेक करा कुठं आहे का 11. हा येस 11 आहे. ओके, चला म्हणजे याचा अर्थ असं झालाय की 1/9 ची व्हॅल्यू किती आली, 11 1/9. ओके, मला किती पाहिजे, 55. जर याला 5नी मल्टिप्लाय, तसं याचं मिनिंग काय होतं, 11.11च होतो. ठीक आहे, जर याला 5नी मल्टिप्लाय केलं मी, याला 5नी मल्टिप्लाय, 5 सॉरी 11 5 55, 5 1 5 म्हणजे हीच व्हॅल्यू तुमची काय असते, 50.5. म्हणजे या नंबरला कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केलं, 5नी, म्हणजे की त्याला 5 1 5 म्हणजे 5/9, म्हणजे 55% इज नथिंग बट टू काय असतं तुमचं, 5/9 असतं. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ 55%च्या जागी मी किती करणार, 5/9 इंटू किती, 810. चला 9 9 81, 9 5 45, हे तुमचा आन्सर आलाय. डन. ओके, आय होप सो तुम्हाला पर्सेंटेज कसं असतं ते तुम्हाला कळालेलं आहे. ठीक आहे, नाव आता नेक्स्ट बिटकडे जाऊया. नेक्स्ट सेशन आता हे बघूया की फ्रॅक्शन कसे सॉल्व्ह केले जातात.
फ्रॅक्शन जर आले तर कसे सॉल्व्ह केले जातात. ओके, पण त्याच्या पूर्वी काही फ्रॅक्शनची रूल आपण इथे स्टडी करूया. बघा, फ्रॅक्शन 2 प्रकारचे असतात. फ्रॅक्शन किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे असतात. पहिला फ्रॅक्शन मी इथे लिहिते, जसं फॉर एक्झाम्पल काय म्हटलं 2/7 आणि सेकंड फ्रॅक्शन लिहिलं 7/2. ओके, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन दॅम? याच्यामध्ये काय फरक आहे? तर बघा, मी जर विचार केला तर याच्यामधला जो न्यूमॅरेटर आहे तो लेस आहे कोणापेक्षा? डिनॉमिनेटरपेक्षा. आणि यामध्ये काय जो आहे हा तुमचा न्यूमॅरेटर आहे ग्रेटर आहे कोणापेक्षा? डिनॉमिनेटरपेक्षा. ओके, ज्याच्यामध्ये न्यूमॅरेटर लेस असतो, काय असतो? लेस असतो, त्या प्रकारच्या फ्रॅक्शनला काय म्हटलं जातं? प्रॉपर फ्रॅक्शन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्रॉपर फ्रॅक्शन. आणि ज्याच्यामध्ये न्यूमॅरेटर ग्रेटर असतो त्याला काय म्हटलं जातं? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. काय म्हटलं जातं? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे फ्रॅक्शनचे किती टाईप आहे हो? देयर आर द 2 टाइप्स. कुठले? प्रॉपर अँड इम्प्रॉपर. अजून जर एक्झाम्पल मध्ये मी अजून थोडं ऍड केलं तर सपोज काय केलं? 9 2/7 केलं. इथं पण काय केलं मी? 9 7/2 केलं. याच्यामध्ये काय झालं? प्रॉपर आणि होलसोल नंबर काय झाले? मिक्स झाले. मग अशा प्रकारच्या फ्रॅक्शनला काय म्हणणार आहे? मिक्स फ्रॅक्शन. आणि कोणासोबत झाले? प्रॉपर. म्हणून अशा प्रकारच्या फ्रॅक्शनला नाव काय देणार तुम्ही? मिक्स इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मिक्स इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आणि हे फ्रॅक्शन कशामध्ये मिक्स झालेलं आहे? सॉरी, हे प्रॉपर मध्ये झालं ना आपलं. हे जे फ्रॅक्शन आहे हे कशामध्ये झालेलं आहे? मिक्स. प्रॉपर मध्ये, तर प्रॉपर लिहायचं. आणि हे कशामध्ये झालं? इम्प्रॉपर मध्ये. तर अशा प्रकारच्या फ्रॅक्शनला काय म्हणा तुम्ही? मिक्स इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मिक्स इम्प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे फ्रॅक्शनचे टोटल टाइप किती झालेले? 4. कुठला? प्रॉपर, इम्प्रॉपर, मिक्स प्रॉपर आणि मिक्स इम्प्रॉपर. बेसिकली काही बुक्स मध्ये म्हणतात प्रॉपर, इम्प्रॉपर आणि मिक्स, पर मिक्सच्या 2 करतात. ठीक आहे, चला हे कळलं का फ्रॅक्शन काय असतात? ओके, आता याच्यावर क्वेश्चन कसे सॉल्व्ह केले जातात ते आपण हे काय करूया. पहिले छोटीशी बेसिक आपण लक्षात घेणार की सॉल्व्ह कसे होतात त्याचे रूल्स जर आपण स्टडी करूया. चला, पहिला जे रूल्स आहे मी एक्झाम्पल थ्रू मला इथं सॉल्व्ह करून दाखवायचे. देयर आर द 3 रूल्स. ठीक आहे, चला पहिला मी असं म्हटलं 3 + 4/7. नेक्स्ट घेतलं मी 3 + 7/4. आणि नेक्स्ट घेतला तुमचा 3 - 4/7. आणि चौथा पण येतो रूल, पण चौथ्या रूलची काही गरज नाही आपल्याला. तरी वाटल्यास आपण लिहून घेऊया चौथा. किती? 3 - 7/4. तुम्ही म्हणा की हे रूल कसे काय झाले? ओके, सांगते. आता बघा, या चारही एक्झाम्पलमध्ये जर मी चारही एक्झाम्पलला जर मी स्टडी केलं, चारही एक्झाम्पलला जर मी स्टडी केलं तर माझ्या लक्षात येतं काय फरक येतो याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये बघा दोन्ही जे क्वेश्चन आहे ॲडिशनचे, इथं काय मायनसचे. परत याच्यामध्ये कंपॅरिझन जर मी केलं, हा प्रॉपर आहे, हा इम्प्रॉपर आहे, तसा हा प्रॉपर आहे आणि हा इम्प्रॉपर आहे. आय थिंक तुम्हाला 4 एक्झाम्पलमध्ये फरक कळलेला आहे. ओके, म्हणजे कसं हे जे एक्झाम्पल होतं तुमचं, हे कशाचं होतं? तुमचं प्रॉपरचं होतं. विथ काय होतं? ॲडिशन होतं. हे जे एक्झाम्पल आहे इम्प्रॉपरचं होतं आणि विथ काय? ॲडिशन होतं. हे जे एक्झाम्पल आहे प्रॉपर आहे पण कोणासोबत होतं? सबट्रॅक्शन, मायनस होतं. हे पण हे इम्प्रॉपर आहे आणि कोणासोबत आहे? मायनस. ओके, आय थिंक आता तुम्हाला फरक क्लिअर झाला असेल की ह्या 4 एक्झाम्पलमध्ये फरक आहे. एक लक्षात ठेवा, आता जर एखाद्या क्वेश्चनमध्ये प्रॉपर फ्रॅक्शन असेल विथ ॲडिशन असेल तर जस्ट ओनली मर्ज दॅट नंबर. का? ते एक लक्षात ठेवा. लाईफमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर 2 गोष्टी लक्षात असाव्या. एक तर त्या व्यक्तीने काय करावं? त्याचं वे प्रॉपर ठेवावा. वे काय ठेवावा? प्रॉपर. आणि थिंकिंग काय ठेवावी? पॉझिटिव्ह. जर दोन्ही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये मर्ज केल्या तर तुमचं जे तुम्हाला सक्सेस पाहिजे ते तुम्हाला काय होतं? इझिली अचीव्ह होतं. त्याचप्रमाणे मॅथ्समध्ये पण असंच असतं की एखादी गोष्ट प्रॉपर असेल, पॉझिटिव्ह असेल, जर तुम्ही मर्ज केला तर वी विल गेट द आन्सर. ओके, म्हणजे काय म्हटलं? प्रॉपर आहे, पॉझिटिव्ह आहे, जस्ट ओनली मर्ज. म्हणजे आन्सर किती ना तुमचं? 3 4/7. संपलं आन्सर. ओके, नेक्स्ट बघा, पॉझिटिव्ह आहे पण प्रॉपर आहे का? नाही. मी काय म्हटलं? प्रॉपर विथ पॉझिटिव्ह असेल तर मर्ज करा. प्रॉपर आहे का? नाही, इम्प्रॉपर आहे. मग याला प्रॉपर बनव. मग प्रॉपर बनवण्यासाठी काय करायचं? चला, 4चा टेबल 7 पर्यंत बनता. किती? 4 1 4, 4 2 8, म्हणजे 4 1 4 वरचे 3. आता बघा, प्रॉपर आहे, प्रॉपर आहे ना? भले मिक्स का असेल ना पण प्रॉपर आहे ना? तर मी काय म्हटलं? प्रॉपर असेल, पॉझिटिव्ह असेल, जस्ट ओनली मर्ज. मर्ज म्हणजे काय? 3 आणि 4 म्हणजे 3/4 तसेच्या असे. ठीक आहे, नेक्स्ट बघा,
जर पॉझिटिव्ह प्रॉपर आहे आणि निगेटिव्ह असेल, प्रॉपर आहे आणि निगेटिव्ह असेल आणि असं क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करायचं ते बघा. हे काय करायचे, 3 असेल ना, म्हणजे मायनस जर असेल आणि प्रॉपर असेल तर काय करायचं, 3चे फक्त 2 करायचे, म्हणजे 1 कमी करायचा. ठीक आहे. आणि काय करायचं, 4 मधून 7 मधून 4 मायनस करायचे, म्हणजे किती, 3/7 येणार आन्सर. परत एक वेळा सांगते, जर जर तुमचं प्रॉपर असेल आणि निगेटिव्ह असेल, फक्त 1 कमी करायचा पुढचा, किती होणार, 2. म्हणजे इथं जर 20 असेल तर 19 करा. ठीक आहे. म्हणजे जे पण असेल 1 ने कमी करा आणि फक्त 7 मधून 4 काढायचे, किती ना, 3/7 येणार. संपला आन्सर. ठीक आहे. आता याला सुद्धा बघा, हे इम्प्रॉपर आहे ना, पहिला इम्प्रॉपरचं प्रॉपर करून घ्या, नंतर मायनस बघूया. इम्प्रॉपरचं प्रॉपर करण्यासाठी काय करतो आपण, 3 तसेच्या तसे, किती, 4चा टेबल म्हणून 4 1 4 आणि वरचे 3. ओके. मी काय म्हणतो, होलसो नंबर एकीकडे टाका, फ्रॅक्शन एकीकडे टाका. 3 आणि 1 किती, 2 -3/4. आता सांगितलं, मायनस जर असेल तर त्याचं किती बनवा, 1 बनवा आणि 4 मधून 3 मायनस करा, म्हणजे 1/4. ठीक आहे. हा रूल काही एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये, पण हे 3 रूल मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणा की याच्यावर क्वेश्चन कसे सॉल्व्ह केले जातात, ओके, ते क्वेश्चन आपण आता हे करूया, स्टडी करूया. चला, क्वेश्चन बघता येते, सी. क्वेश्चन बघा. क्वेश्चन मी लिहिता येतं, 13 3/8 प्लस 13 3/8 प्लस 21 1/8 मायनस 9 7/8 प्लस 3 5/8. हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. अजून एक क्वेश्चन जस्ट याच्यामध्ये घेते. 123 1/7 प्लस 246 2/7 मायनस 369 3/7 प्लस करते याच्यामध्ये 492 4/7. आता हे दोन्ही क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि एवढ्या स्पेसमध्ये सॉल्व्ह करायचे. ओके. तर कसं सॉल्व्ह केलं जातं बघा. एक चेक करा, सर्व जे फ्रॅक्शन आहे ते कसले, प्रॉपर आहे की इम्प्रॉपर आहे, प्रॉपर आहे. कसं बघा, न्यूमरेटर लेस आहे, लेस आहे, लेस आहे, लेस आहे. ठीक आहे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जर एखादा क्वेश्चन 13 असेल आणि 1 + 3/8 असेल, तर मी काय म्हटलं तुम्हाला, पॉझिटिव्ह असेल, प्रॉपर असेल तर मर्ज करता, म्हणजे 13 3/8 करता. जर मर्ज करता येत असेल तर त्याला वेगळं पण करता येत असेल, म्हणजे 13 3/8 ला तुम्हाला असं पण करता येऊ शकते, 13 + 3/8 पण करता येऊ शकते. ठीक आहे ना. मग चला, मग आपण याला वेगळं करूया, म्हणजे काय करूया, 13 + 3/8 ओके, प्लस 21 + 1/8 मायनस साईन असल्यामुळे जरा ब्रॅकेटमध्ये घेऊया, काय, 9 + 7/8 प्लस 3 + 5/8. चला, होलसोल नंबर एकीकडे टाका आणि फ्रॅक्शन एकीकडे टाका. होलसोल नंबर किती आहे, 13. ओके, 13 प्लस 21 मायनस किती, 9 प्लस 3 एकीकडे टाकूया. ठीक आहे. आणि फ्रॅक्शन एकीकडे टाकूया. फ्रॅक्शन कुठे, 3/8 प्लस 1/8 मायनस 7/8 प्लस 5/8. मला वाटतं हे पण करायची गरज आहे का, आपल्याला ही स्टेप करायची गरज आहे का, नाही, ही स्टेप पण करायची गरज नाही, कारण तुम्हाला कळून चुकलेलं आहे. मी काय म्हटलं, फ्रॅक्शन एकीकडे, होलसोल नंबर एकीकडे, तर होलसोल नंबर किती आहे, 13 21 -9 प्लस 3 आणि फ्रॅक्शन एकीकडे 3/8 1/8. ओके. चला, 13 आणि 21 34. 34 मधून 9 गेले, 34 मधून 9 गेले 25, 25 आणि 3 किती होतं, 28 लिहिले. चला, 8 कॉमन आहे. ओके, 8 कॉमन आहे. 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, 9तून 2 गेले की 9तून 7 गेले 2. माझ्या मते हे पण स्टेप करायची गरज नाहीये, हे पण स्टेप करायची गरज नाहीये. कसं, परत बघा, असे 13 आणि 21 34, 34 मधून 9 गेले 25, 25 आणि 3 28 एकीकडे टाका. फ्रॅक्शनचं फ्रॅक्शन सोबत करा, किती, 8 कॉमन आहे. 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, 9 मधून 7 गेले 2. ओके. आणि 2 1 जा 2 आणि हे 4 जा. चला, प्रॉपर आहे आणि पॉझिटिव्ह आहे, जस्ट ओनली मर्ज दॅट, म्हणजे आन्सर किती ना, 21/4. बरोबर ना. चला, नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये पण, होलसोल नंबर एकीकडे वेगळा, फ्रॅक्शन एकीकडे वेगळा. होलसोल नंबर किती आहे, 123 + 246 मायनस 369 प्लस 492. तुम्हाला असं वाटत नाही का 123चा टेबल आहे, बघा ना, 123 1 123, 123 2 246 ना, 123 म्हणजे 36 आणि 9 आणि याच्या डबल केलं तर किती, 492. ऍडिशन करू नका. आता काय करू, हा 123चा टेबल आहे, तर 123 जर कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये 1 + 2 - 3 + 4 ना, जेणेकरून हे 1 आणि 2 3 3 3 कॅन्सल,
तीन तीन काय होतं तुमचे कॅन्सल होते. तीन तीन कॅन्सल म्हणजे 123च्या काय करावं लागेल तुम्हाला 4 ना, आणि 123चे 4 किती होतात तुमचे, हे बघा हे किती आलं तुमचं, हे 1 आलंय, हे 2 आलंय, हे -3 आणि हे किती आलं 4, हे कॅन्सल झालंय म्हणजे किती फक्त 4, म्हणजे 123चे 4 जे की किती होतं 492, म्हणजे ऍडिशन करायची गरज नाही पडली. ठीक आहे, चला 7 कॉमन आहे, 1 आणि 2 3, 3 मधून 3 गेले 0 आणि किती उरले 4, म्हणजे आन्सर किती आला 492, 4/7 आलेलं आहे. डन. कळालं तुम्हाला फ्रॅक्शन कसं सॉल्व्ह केला जातो. ओके, अजून एक क्वेश्चन जर आपण याच्यामध्ये चेक करूया. सी, तर क्वेश्चन मध्ये असं असेल 991/7 प्लस 991/2/7 प्लस 993/7 प्लस 994/7 मायनस 996/7, याचा मला आन्सर काढायचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बघा सर्व फ्रॅक्शन कुठे कसे तुमचे प्रॉपर आहे. तर मी काय म्हटलं होलसेल नंबर एकीकडे, फ्रॅक्शन एकीकडे. ओके, होलसेल नंबर कुठला 999999, हे प्लस मायनस कॅन्सल म्हणजे फक्त 3 वेळा 99 ना, 3 वेळा 99 म्हणजे 3 म्हणजे 999 इंटू फक्त किती करायचे 3 ना. चला 3 ने मल्टिप्लाय न करता आपण आन्सर काढणार. तर सपोज 2 मिनिटं झाले 1000 पकडा, 1000चे 3 किती होतात 3000, प्रत्येकातून एक एक कमी केला म्हणजे 3000तून किती कमी करायचे 3, म्हणजे किती ना तुमचे 2997 ऍडिशन. ठीक आहे, ओके, आणि प्लस आता बघा 7 7 कॉमन आहे, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. ओके, आणि 10तून 6 गेले बघा, 1 आणि 2 3, 3 आणि 3 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, आणि 10तून 6 गेले किती उरले 4 उरले. प्रॉपर आहे. चला म्हणजे आन्सर किती आहे ना तुमचं 2997, 4/7 आन्सर येणार. डन. ओके, थांबूया आपण इथे.